आणि या संमेलनात वीर सावरकरांनी मराठी मुद्दा मांडून वराड हा मराठी भाग आहे आणि विदर्भाशिवाय महाराष्ट्र होणार नाही अशी त्यांनी घोषणा दिली। आता मराठी लोकांचे एक राज्य असेल ज्यात विदर्भ पण असेल हे अकोला करारात ठरलेलं, तरी पण स्वतंत्र विदर्भाची मागणी जोरात होती। पण जे हिंदी भाषिक लोक आहेत ना ते मराठी लोकांसोबत कधीच डायरेक्ट फाईट घेत नव्हते। मराठी लोकांसोबत फाईट घेण्यासाठी ते नेहमी मागासलेल्या वर्गाचा वापर करत होते। आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तर सुरू झाली, पण या चळवळीला विदर्भातील अनेक नेत्यांचा विरोध होता, कारण त्यांना संयुक्त महाराष्ट्र न करता विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशी मराठी भाषिकांची दोन राज्य निर्माण करण्यात यावी असं वाटत होतं। त्या निवडणुका झाल्यानंतर या हिंदी बहुसंख्य लोकांनी मराठी नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून नाकारले। अशी ठोस आश्वासने या नागपूर करारातून दिली गेली आणि या आश्वासनानंतर विदर्भातील नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रयोग स्वीकारला। जेव्हा आपण विदर्भाचा विषय आपल्या समोर येतो ना तेव्हा आपण इमोशनल होतो आणि यामध्ये काही जणांचं म्हणणं असते की विदर्भ हा महाराष्ट्रापासून वेगळा झाला पाहिजे, तर काही जणांचं म्हणणं असतं की विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि तो महाराष्ट्रातच राहायला पाहिजे। पण विदर्भाच्या रिलेटेड तुम्ही कोणताही व्हिडिओ ओपन करा त्याच्या खाली तुम्हाला एकच कमेंट बघायला भेटते की विदर्भ वेगळा झाला पाहिजे। आणि ही मागणी काही नवीन नाही, भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात होती। पण फरक एवढाच आहे की आता महाराष्ट्रातून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाते, तर भारत स्वतंत्र होण्याच्या आधी मध्य प्रांतातून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाते। हा म्हणजे त्यावेळेस विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग नव्हता, नंतर पूर्ण स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग करून विदर्भाला महाराष्ट्रात घेण्यात आले। खूप सारे अग्रीमेंट करण्यात आले आणि विदर्भ महाराष्ट्रात घेण्यासाठी एका राजकीय पक्षाचा देखील यामध्ये फायदा होता। आणि हे सगळं एकदम डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। आता विदर्भाचा इतिहास बघायचा असला तर आपल्याला ब्रिटिश काळात जावं लागणार आणि त्यावेळेस विदर्भ नव्हतं तर बेरार होतं, म्हणजेच की वराड होतं। आणि वराड म्हणजे काय तर आत्ताच्या विदर्भाचा मोठा भाग म्हणजेच वराड। 1861 मध्ये ब्रिटिश सरकारने या सेंट्रल प्रोव्हिजनची स्थापना केली आणि हा जो बेरारचा भाग आहे तो त्यावेळेस हैदराबादच्या निजामांकडे होता। या निजामाने ब्रिटिश सरकारकडून कर्ज घेतलेलं, जे कर्ज ते फेडू शकले नाही आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी बेरारचा भाग आहे तो 5 नोव्हेंबर 1902 रोजी 6वा निजाम महबूब अली खान यांनी बेरारचा भाग, ज्यात अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ होतं, ते ब्रिटिशांना भाड्याने देऊन टाकलं आणि ज्याच्या बदल्यात ब्रिटिश दरवर्षी या निजामांना 25 लाख रुपये देणार होते। आणि ब्रिटिशांच्या लॉर्ड कर्झननी बेरारला मध्य प्रांतात जोडण्याचा निर्णय घेतला आणि 17 सप्टेंबर 1903 रोजी बेरारला मध्य प्रांतात जोडण्यात आले आणि एक नवीन प्रांत स्थापन झाला आणि नागपूरला याची राजधानी करण्यात आली। या विदर्भ प्रदेशात 8 मराठी जिल्ह्यांचा समावेश होता, जे नागपूर आणि बेरार अशा 2 प्रशासकीय विभागांमध्ये विभागले गेले होते। नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, चांदा आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश होता, तर बेरारमध्ये निजामांकडून भेटलेल्या जिल्ह्यांचा म्हणजेच अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होता। आता विदर्भ मध्य प्रांताचा भाग तर बनला, पण तो मनाने कधीच मध्य प्रांताशी एकरूप होऊ शकला नाही, कारण मध्य प्रांतात हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त होती तर विदर्भात मराठी बोलणाऱ्यांची संख्या जास्त होती। आणि या सगळ्यामुळे मध्य प्रांत आणि बेरार मधल्या मराठी आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये संघर्ष सुरू होता। पण जे हिंदी भाषिक लोक आहेत ना ते मराठी लोकांसोबत कधीच डायरेक्ट फाईट घेत नव्हते। मराठी लोकांसोबत फाईट घेण्यासाठी ते नेहमी मागासलेल्या वर्गाचा वापर करत होते। आता ते असं का करायचे, कारण विदर्भात कापड उद्योगांसारख्या अनेक उद्योगांची स्थापना झालेली, विदर्भात खनिज संसाधने होते आणि अधिकच्या वाहतूक सुविधा पण होत्या आणि या सगळ्यामुळे विदर्भ प्रदेशाची आर्थिक स्थिती ही खूप चांगली झाली। आणि एवढंच नाही तर मध्य प्रांत आणि बेरार मधले काही हिंदी भाग जे कर्जाखाली दबून गेलेले, ज्यांच्यावर आर्थिक संकट होतं, त्या हिंदी भागांना विदर्भाकडून म्हणजेच की मराठी जे 8 जिल्हे आहेत या जिल्ह्यातून अधिकचा महसूल मिळत होता। त्यामुळे हिंदी भाषिक लोक मराठी भाषिक लोकांसोबत कधीच डायरेक्ट फाईट घेत नव्हते। आता ते फाईट घेत नव्हते, पण त्यांचा संघर्ष सुरूच होता। पुढे बापूजी यांच्या नेतृत्वाखाली वराड सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली आणि मध्य प्रांत आणि बेरार मधले जे मराठी 8 जिल्हे होते त्या सगळ्यांना एकत्र करून एक नवीन स्वतंत्र राज्य तयार करण्यात यावे अशी मागणी यांनी ब्रिटिश सरकारकडे केली। आणि 1935 मध्ये ब्रिटिश सरकारने हा कायदा करण्यास सहमती पण दिली। या कायद्यानुसार जे प्रमुख अधिकार असतील ते ब्रिटिशांकडेच असतील, म्हणजे स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यावर भारतीय नेते कारभार करतील। या कायद्यामुळे 1936 मध्ये प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या, पण यामध्ये झालं काय की मध्य प्रांतात
हिंदी भाषिक लोकांची संख्या जास्त होती, त्यामुळे राजकारणात त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आणि मध्य प्रांत आणि बेरार मधल्या निवडणुका झाल्यानंतर या हिंदी बहुसंख्य लोकांनी मराठी नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून नाकारले आणि या सगळ्यामुळे मराठी लोकांमध्ये हिंदी लोकांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आणि मराठी लोकांना आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपले राजकारण धोक्यात असल्याची जाणीव झाली आणि या सगळ्यामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी अजूनच वाढली आणि 1 ऑक्टोबर 1938 मध्ये मध्य प्रांताच्या विधिमंडळात वऱ्हाडचा वेगळा आणि स्वतंत्र प्रांत करावा असा ठराव मांडण्यात आला आणि हा ठराव एकमताने मंजूर पण करण्यात आला. पुढे याच वर्षी म्हणजे 15 ऑक्टोबर 1938 मध्ये मुंबईत मराठी साहित्य संमेलन भरतं आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते विनायक दामोदर सावरकर आणि या संमेलनात वीर सावरकरांनी मराठी मुद्दा मांडून वऱ्हाड हा मराठी भाग आहे आणि तो महाराष्ट्रातच सामील होईल आणि विदर्भाशिवाय महाराष्ट्र होणार नाही अशी त्यांनी घोषणा दिली आणि या मागणीला सर्व मराठी साहित्यिकांनी उचलून धरले. याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1939 मध्ये नगर येथे साहित्य संमेलन भरतं. या संमेलनात त्या मागणीचा परत एकदा उच्चार करण्यात येतो आणि मराठी भाषा प्रदेशांचा मिळून जो प्रांत असेल त्याला संयुक्त महाराष्ट्र नाव द्यावे असे ठरले आणि या संमेलनात सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचा उच्चार करण्यात आला आणि येथून पुढे संयुक्त महाराष्ट्र हा शब्द रूढ झाला आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तर सुरू झाली, पण या चळवळीला विदर्भातील अनेक नेत्यांचा विरोध होता, कारण त्यांना संयुक्त महाराष्ट्र न करता विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशी मराठी भाषिकांची 2 राज्य निर्माण करण्यात यावी असं वाटत होतं. यात बापूजी आने यांनी महाविदर्भ हा स्वतंत्र राज्य असेल असे घोषित केले आणि 1939 आणि 1940 याच्या दरम्यान बापूजी आने यांनी महाविदर्भाबद्दल जनजागृती केली. 18 ऑगस्ट 1940 रोजी महाविदर्भ सभेची स्थापना करण्यात आली आणि या सभेने मध्य प्रांतातील 8 मराठी जिल्ह्यांपासून महाविदर्भ किंवा नागविदर्भ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि या महाविदर्भासाठी बापूजी आने, ब्रिजलाल बियाणे, जमनालाल बजाज, राजे विश्वेश्वरय्या, P.G. देशमुख आणि बाबूराव हरकरे यांनी आंदोलन सुरू केले. पण संयुक्त महाराष्ट्रातील नेत्यांना असं वाटत होतं की विदर्भ हा मराठी भाग आहे आणि तो महाराष्ट्रातच सामील व्हावा. यासाठी विदर्भातील नेत्यांच्या मनात महाराष्ट्र एकीकरणाबाबत म्हणजे अखंड महाराष्ट्र, अखंड संयुक्त महाराष्ट्राबद्दल विश्वास निर्माण व्हावा यासाठी 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोला येथे एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत विदर्भ महाराष्ट्रात यावा यासाठी काही करार करण्यात आले. जसं की संयुक्त महाराष्ट्र हा प्रांत करून मध्य प्रांत आणि बेरार मधील जो मराठी भाषिक भाग आहे त्या भागांना उपप्रांत म्हणून दर्जा द्यावा. प्रत्येक उपप्रांताला स्वतंत्र कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ असावे आणि त्यांच्याकडे आवश्यक ती खाती असावी. सर्व प्रांतासाठी एक गव्हर्नर आणि एक डेप्युटी गव्हर्नर असावा आणि त्यांची निवड संबंधित प्रांतातूनच घ्यावी. कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी असावे. उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्या. उपप्रांतासाठी उच्च न्यायालय स्वातंत्र्य असावे. विशिष्ट बाबींसाठी संपूर्ण प्रांताचे खास न्यायालय असावे आणि प्रांतासाठी एक खास पब्लिक कमिशन असावे. हा करार झाला आणि या बैठकीत असं ठरलं की भविष्यात संयुक्त महाराष्ट्र जर झाला नाही तर महाराष्ट्रातील नेते स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देतील आणि ही चर्चा अकोला करार म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासोबतच भारतभर भाषिक प्रांत रचनेची मागणी सुरू झाली आणि भाषिक प्रांत रचना व्हावी यासाठी भारतातून अनेक ठिकाणी आंदोलन पण सुरू झालं. महाराष्ट्रात पण संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरू होता. आता मराठी लोकांचे एक राज्य असेल ज्यात विदर्भ पण असेल हे अकोला करारात ठरलेलं, तरी पण स्वतंत्र विदर्भाची मागणी जोरात होती. त्यामुळे 28 सप्टेंबर 1953 रोजी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही विभागातील प्रमुख नेते मंडळी नागपूर येथे एकत्र जमले आणि त्यांच्यामध्ये 11 कलमी करार होतो, ज्याला आपण नागपूर करार किंवा नाग विदर्भ करार म्हणून पण ओळखतो. आणि या नागपूर करारातील कलमे म्हणजे पहिला कलम असा होता की वेगवेगळ्या विभागात राहणाऱ्या मराठी लोकांची एक राज्य व्हावे. मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशांचे हे राज्य व्हावे आणि मुंबई त्याची राजधानी असेल. प्रशासन आणि विकास कार्यासाठी या राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित भाग असे 3 विभाग केले जातील. प्रत्येक घटकावरील खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात केला जाईल आणि अविकसित मराठवाडा याच्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. शासनात लोकसंख्येनुसार प्रत्येक विभागाला स्थान असेल. सर्व प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती दिल्या जातील. उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर येथे असावे. सरकारी नोकरीत विदर्भ आणि मराठवाडा यांना योग्य प्रतिनिधी द्यावा. विकेंद्रीकरणावर भर द्यावा. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी आणि दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक तरी अधिवेशन
नागपूर येथे भरवण्यात यावे। सर्व सलग मराठी प्रदेश नव्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी खेडे हा घटक मानला जातो आणि त्यासोबतच विदर्भ महाराष्ट्रात सामील होताना विदर्भाला सर्व क्षेत्रात विशेष प्राधान्य दिले जाईल। नागपूरला राजधानीचा दर्जा केवळ कागदपत्रात नाही तर वास्तवात दिला जाईल आणि विदर्भाचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ठोस आश्वासने या नागपूर करारातून दिली गेली आणि या आश्वासनानंतर विदर्भातील नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रयोग स्वीकारला। हा करार म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाची घटना होती, कारण 3 राज्यांमध्ये विभागलेले मराठी भाषिक लोक भाषा या तत्वावर एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणार होते आणि आता सगळे एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढत होते। आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी भाषिक प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली आणि भाषिक प्रांतरचनेवर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने भाषिक प्रांतरचनेचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली फाजल अली कमिशनची स्थापना केली, म्हणजेच राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली। 1954 मध्ये या आयोगाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाषिक प्रांतरचनेबद्दल लोकांचे मत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये त्यांना मिक्स प्रतिक्रिया भेटली। पण विशेष म्हणजे या आयोगाने बापूजी याने यांची पण भेट घेतली आणि याचं कारण म्हणजे बापूजी याने सातत्याने स्वतंत्र विदर्भाची मागणी करत होते आणि जेव्हा फाजल अली कमिशन बापूजी यांना भेटायला गेले तेव्हा पण बापूजी यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली। बापूजी यांनी म्हणाले की हिंदी राज्यापासून वेगळे होणे हे चांगलंच आहे, पण विदर्भाचा समावेश संयुक्त महाराष्ट्रासोबत केला तर विदर्भाचा आर्थिक विकास मर्यादित राहील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आणि स्वतंत्र विदर्भाबद्दल त्यांचं जे काही मत होतं ते त्यांनी स्पष्टपणे मांडलं। पुढे फाजल अली कमिशनने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालातील काही महत्त्वाच्या तरतुदी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता। आणि हा अहवाल प्रसिद्ध होताच सगळीकडून याचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्राचं वातावरण पेटलं, कारण हा अहवाल जर तुम्ही नीट बघितला तर भारतात सगळीकडे भाषिक आधारावर प्रांतरचना होणार होती, पण आपल्याकडे यांनी विदर्भ वेगळा केलेला आणि गुजराती आणि मराठी भाषिकांचे मिळून एक द्विभाषिक राज्य तयार करण्यात येणार होते आणि यामध्ये मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। आता मराठी भाषिकांच्या मागण्या काय होत्या तर सर्व मराठी भाषिकांचा मिळून एक राज्य असावा ज्यात मुंबई पण असेल, ज्याला आपण मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र म्हणतो। पुढे सरकारने भाषिक प्रांतरचना करायला सुरुवात केली, पण भाषिक प्रांतरचनेच्या वेळी मुंबई महाराष्ट्राची का गुजरातची यावरून वाद निर्माण झाला। शेवटी सरकारने 1956 मध्ये गुजराती आणि मराठी भाषिकांचे मिळून मुंबईला द्विभाषिक राज्य घोषित केले। या द्विभाषिक राज्यासोबतच काँग्रेसने बघितलं की विदर्भात काँग्रेसचे नेते हे मोठ्या संख्येने निवडून येत आहेत आणि या नेत्यांशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नाही। तेव्हा त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी या द्विभाषिक राज्यात विदर्भाचा समावेश हा महाराष्ट्रात केला आणि अशा प्रकारे विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात झाला आणि स्वतंत्र विदर्भाची चळवळ थांबली। आणि हे द्विभाषिक राज्य ना गुजराती लोकांना मान्य होतं ना मराठी लोकांना मान्य होतं आणि मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण व्हावा यासाठी संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही चालूच होती। अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे निघाले, अनेक संघर्ष करण्यात आले, अनेक जणांना अटक करण्यात आली, गोळीबार झाला आणि या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 जणांना आपले प्राण गमवावे लागले। आणि या सगळ्यानंतर 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं। मुंबई महाराष्ट्रात यावी, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र हे मराठी भाषिक प्रदेश एकत्र येऊन मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी अनेक वर्ष संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली। पण महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर थोड्या काळातच वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही मागणी समोर आली। अनेक वेळा आपण विसरतो की ज्या जिद्दीने मुंबईसाठी लढा दिला होता त्याच जिद्दीने विदर्भ, मराठवाडा आणि इतर मराठी भाग एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले होते। आज सर्रासपणे वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाते, पण त्याच वेळी विदर्भाचा विकास का झाला नाही, विदर्भ का मागे पडला, का विदर्भाला मुद्दामून मागे पाडण्यात आलं हे प्रश्न कुणीच विचारत नाही। आणि जर फक्त विदर्भाच्या विकासाचाच प्रश्न असेल तर प्रत्येक निवडणुकीत विदर्भाच्या विकासावर बोलण्याऐवजी विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही मागणी का केली जाते। बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, वेगळा विदर्भ झाला पाहिजे का नाही याबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून व्हिडिओला रीच भेटायला मदत भेटेल आणि हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचेल। असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।